Hello, hello students. जनरल सायन्स स्टँडर्ड 8 याच्यामध्ये आपण आज पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला एकूण 18 प्रकरणे आहेत आणि त्यापैकी 9 ते 10 प्रकरणं आपण फर्स्ट टर्मला गृहीत धरत असतो. समजा 9 प्रकरणं येतील तर आपण 10 शिकू. त्यापैकी पहिला आज आपला लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हटल्यानंतर काय, लिव्हिंग थिंग्स सगळ्या त्याच्यामध्ये आल्या आणि त्यानंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणून मायक्रो असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रिकॉल म्हणून काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्यांदा, व्हॉट इज द हिरॅची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असा एक प्रश्न विचारला आहे. हिरॅची मीन्स सिक्वेन्स. तर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्ससाठी जे सिक्वेन्स आहे ते किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस अशा पद्धतीनं आपण त्याचं वर्गीकरण करतो. त्यानंतर हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर असा प्रश्न विचारला आहे. तर इथं तुम्ही जर बघितलात इन हिस्ट्री असं इथं आपल्याला दाखवलेलं आहे. या हिस्ट्रीमध्ये इथं दाखवलं आहे कार्ल लिनियस इन 1735 इन्व्हेंटेड द बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. कार्ल लिनियसनं बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ही डिस्कवर केलेली आहे. विच लेवल्स ऑफ हिरॅर्ची आर कन्सिडर्ड वाईल रायटिंग द नेम ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये बायो मीन्स जीव आणि हे बायचा अर्थ इथं टू असा घ्यायचा आहे, बायो असं नाही, बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर. तर दोन आपण जसं आपण नाव आणि आडनाव लिहितो आपलं तसं या ठिकाणी जीनस आणि स्पेसीज असं आपण त्याला डिस्क्राईब करत असतो. काय झालं मग आता, तर हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं याच्या बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. आता गेल्या वर्षी एक प्रकरण होतं तुम्हाला बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटी मीन्स जैव विविधता अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. नीड ऑफ क्लासिफिकेशन काय, गरज काय क्लासिफिकेशनची. आपण नुसतं असं साधं वर्गामध्ये जर आपण बघितलं की मुलांना आपल्याला वर्गामध्ये व्यवस्थित बसवायचं आहे तर आपण काय करतो, मुलांना उंचीप्रमाणे थांबवतो. म्हणजे काहीतरी क्रायटेरिया वापरतो आपण. तिथं काय वापरला आपण, हाईट हा क्रायटेरिया वापरला आणि त्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं आणि त्यानुसार त्यांना आपण वर्गात बसवलं. तसंच एवढं सगळं ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हा लॅक्स ऑफ मिलियन्स ऑफ आपल्याला ऑर्गॅनिझम दिसतील आणि ह्या सगळ्यांचं वर्गीकरण करायचं म्हटलं तर आपल्याला खूप मोठं इथं क्लासिफिकेशनसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन्स, फूड इंजेक्शन अँड डिफेन्स. आता याच्यामध्ये जिओग्राफिक रिजन्स काय त्यानुसार ते तिथं अडॉप्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर फूड ऑफ इंजेक्शन जे आहे त्यानुसार आणि डिफेन्स स्वतःचं संरक्षण करायचं. व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्वड इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज टू. सेम स्पेसीज असून सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला फरक दिसून येतात. म्हणून इथं काय केलं हिस्ट्रीमध्ये, तर पहिल्यांदा कार्ल लिनियसनं 1735ला काय केलं, डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. त्यांनी 2 किंगडममध्ये त्याचं वर्गीकरण केलं. सुरुवातीचं वर्गीकरण व्हेजिटाबिलिया आणि ॲनिमालिया असं त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं. त्याच्यानंतरचा सायंटिस्ट आहे हॅकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. त्यांनी 3 किंगडम्स असं वर्गीकरण केलं किंवा क्लासिफिकेशन केलं. प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स असं त्यांनी वर्गीकरण केलं. त्यानंतर परत ही 1925 चॅटॉन क्रिएटेड 2 ग्रुप्स
म्हणजे दोनच ग्रुप आहेत म्हटलं सुरुवातीला, आणि त्या दोन ग्रुपच्या त्यांनी वर्गीकरण केलं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आता ते प्रोकॅरियोट्स काय आहेत आणि युकॅरियोट्स काय आहेत आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर इन 1938 कोपलँड नावाचा जो सायंटिस्ट होता, डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स, असं 4 किंगडममध्ये त्यांनी वर्गीकरण केलं. हे अशा पद्धतीची हिस्ट्री होती क्लासिफिकेशनची. याच्यावर अजून आपण सायन्समध्ये काय असते, दररोज हे संशोधन हे चालूच असते. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, या 2011च्या सेन्ससमध्ये जसं आपण शिरगंती करतो तशा पद्धतीने या प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जेव्हा विचार केला, अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे अर्थवर एवढे, इन्क्लुडिंग लँड अँड सी, जमीन आणि समुद्र किंवा पाण्यात जर बघितलं आपण तर 87 मिलियन स्पेसीज आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups are subgroups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. हे जे वर्गीकरण केलेलं आहे ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये, त्याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी रॉबर्ट हार्डिंग विटेकर 1920 and 1980 हा त्याचा कार्यकाल आहे. वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. In 1969 he divided in living organisms into 5 groups. आणि 1969ला त्यांनी 5 किंगडममध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलेला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी जे 5 किंगडम सांगितलेले आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमालिया. आता हे जे वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे कशाच्या बेसिसवर केलेलं आहे मग? फॉर दिस क्लासिफिकेशन विटेकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. काय क्रायटेरिया त्यांनी एक एक विचारात घेतला त्याचा आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला क्रायटेरिया त्यांनी विचारात घेतला, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्स मीन्स व्हॉट? गुंतागुंत. ह्या सेल स्ट्रक्चरचं जे गुंतागुंत आहे त्याच्यावरून त्यांनी 2 पहिले मुख्य ग्रुप तयार केले, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फर्स्ट डिवाइडेड इंटू प्रोकॅरियोट्स अँड नेक्स्ट इन युकॅरियोट्स असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. हे प्रोकॅरियोट्स आणि हे युकॅरियोट्स. या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर हे युकॅरियोट्स. तर या ठिकाणी प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? तर ज्याच्यामधलं सेल इज न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना प्रोकॅरियोट्स म्हटलंय. आणि युकॅरियोट्स आहेत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप्ड आहे. त्याच्यानंतर मग आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, त्या ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी गुंतागुंत काय आहे अजून तो भाग, त्याच्यावरून आपण वर्गीकरण केलं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर आता इथं बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असं ते वर्गीकरण दिसेल. युनिसेल्युलर म्हणजे काय? युनिसेल मीन्स एकच सेल. जे ॲनिमल्स फक्त एकपेशी आहेत किंवा युनिसेल्युलर आहेत त्यांना आपण त्या याच्यामध्ये घेऊ. आणि प्रोकॅरियोट्सचं जर बघितलं तुम्ही तर प्रोकॅरियोट्समध्ये फक्त युनिसेल्युलर एवढेच आपल्याला दिसून येतील. आणि युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. त्याच्यानंतर तिसरा क्रायटेरिया त्यांनी वापरला, मोड ऑफ न्यूट्रिशन.
मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, तर त्यांचं जे अन्न घेण्याची पद्धत आहे किंवा अन्न तयार करण्याची पद्धत आहे ती काय आहे, न्यूट्रिशनसाठी काय आवश्यक, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल ऑटोट्रॉपिक, सॅप्रोफायटिक आणि हेट्रोट्रॉफिक. आता प्लांट्स जे आहे त्याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक आहेत, कारण प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होते किंवा फोटोसिंथेटिक ते आहेत. त्याच्यानंतर सॅप्रोफायटिक म्हणजे ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, त्यांना आपण मराठीमध्ये मृतोपजीवी असं म्हणतो, आणि जे डेड ऑर्गॅनिझम्सपासून त्यांचं अन्न स्वतः मिळवतात त्यांना आपण सॅप्रोफायटिक असं म्हणतो. फंगाय असं तिथं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर ॲनिमल्स हेट्रोट्रॉपिक अँड इंगेस्टिव्ह. हेट्रोट्रॉपिक जे आहेत हे ॲनिमल्स ते फोटोसिंथेटिक नाहीत, अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत किंवा त्यांना आपण परपोषी असं म्हणतो. यावरून आपण वर्गीकरण केलेलं आहे. आणि चौथा क्रायटेरिया आहे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल म्हणजे काय आहे त्यांचं, तर प्लांट हे प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि इतरांचं सुद्धा अन्न ते तयार करण्याचा प्रयत्न करतात. ॲनिमल्स कन्झ्युमर्स आहेत. ॲनिमल्स हे प्लांट्स किंवा छोट्या ॲनिमल्सवर जगत असतात, त्यांना कन्झ्युमर्सचं म्हणलं आहे. आणि फंगाई जे आहेत डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे मृतोपजीवी आहेत आणि ते डिकम्पोज करण्याचं काम करतात. डेड बॉडीज वगैरे आहेत त्यांना डिकम्पोज करण्याचं काम करतात. ही झाली त्यांची लाईफस्टाईल. त्याच्यानंतर फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही रिव्होल्युशनरी चेंजेस जे घडून येतात त्यामध्ये काय बदल झालेला आहे, त्याच्यावरून प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक असं काही कोणाचं डेव्हलपमेंट झालेली आहे. काही युनिसेल्युलरपासून एखादा मल्टीसेल्युलर झालेला आहे किंवा युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर असं काही रिव्होल्युशन दिसून येतं काय, त्यावर आपण तिथं स्टडी करणार. अशा 5 क्रायटेरिया या ठिकाणी विटाकरनं वापरलेले आहेत आणि इथं वर्गीकरण केलेलं आहे. हे वर्गीकरण आता आपण थोडक्यात बघू. तर इथं वर्गीकरणामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, तर या ठिकाणी